नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी धुळे शहरातील मोहाडी उपनगर येथे एका खासगी रुग्णालयात अनधिकृतपणे गर्भपात होत असल्याची तक्रार जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे केली होती. यानंतर काल रात्री उशिरा धुळे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर दत्ता देगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य अधिकाऱ्यांनी सापळा रचत संबंधित डॉक्टर भानुदास पाटील शिंदे यांच्या महालक्ष्मी क्लिनिक येथे छापा टाकला असता या ठिकाणी गर्भपात करण्यासाठी वापरले जाणारे औषधे आढळून आली. दरम्यान उशिरापर्यंत आरोग्य अधिकाऱ्यांनी कायदेशीर कारवाई करत मोहाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते माननीय अंबादासजी दानवे साहेब यांच्याकडून या कार्यालयास एक पत्र प्राप्त झाले. त्या पत्रात नमूद केलेले होते की धुळे शहरातील मोहाडी उपनगरामध्ये डॉक्टर भानुदास पाटील हे अवैधरित्या रुग्णाच्या जीवाशी खेळणारी औषधी विक्री करत आहेत, तसेच वैद्यकीय गर्भपातासाठी लागणारी औषधीसुद्धा वितरित करत आहेत अशी माहिती प्राप्त झाली. त्या अनुषंगाने जिल्हा स्तरावरून जिल्हा रुग्णालयातील कार्यरत डॉक्टरांचे एक वैद्यकीय पथक तयार करण्यात आले. या पथकाने 30 जून रोजी सदर बाबीची खात्री करण्यासाठी स्टिंग ऑपरेशन केले आणि त्या स्टिंग ऑपरेशननुसार सदर पथकाने काल दिनांक 1 जुलै रोजी संध्याकाळी उशिरा सदर रुग्णालयावर छापा टाकून तेथील काही औषधी अवैधरित्या वापरण्यात येत असलेली औषधी जप्त केली. त्यामध्ये वैद्यकीय गर्भपातासाठी लागणारी काही औषधी आढळून आलेली आहेत आणि त्यामुळे त्यांच्यावर MTP ॲक्टनुसार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील कारवाई सुरू आहे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.